चल. अनिका तू काही पण कर, पण सिच्युएशन नेहमी अशी होते ना की ही गावछाप आपल्यापेक्षा 4 स्टेप पुढे असते. आता काय करायचं आपण? डोंट वरी देव्स, एक उपाय नाही काम केलाय, दुसरा करेल. म्हणे रात्रभर स्टडीज करेन. डार्लिंग, आय एम स्टिल हियर. I won't let that happen. कमळे, तू कसला विचार करू नकोस. मी हाय इथं. तुला काय पाहिजे ते मला सांग. हा, आणि मी तर म्हणतो तू खाली बी येऊ नको जेवायला. मी तुला इथंच आणून देतो. माझं काय, मी तर अशीच बडबड करत राहणार. तू कर अभ्यास. अरे देवा, लाईट कशी गेली? बघ बर काय झालंय बघ. होय, अशी अचानक कशी गेली काय माहित. कमळे, अगं बाहेर ये की. आलो. बघ की कमळे, बाकी समद्यांच्या खोलीत लाईटी आहेत, फक्त आपल्याच खोलीची लाईट घालवली. होय ग, तुला कळलं असेल हे समद कोणी केलं ते. आणि कोण असणार आहे? तीच ती माकडी अनिका. जाऊ दे, मी पुस्तकं घेऊन येतो. आपण रूपाच्या खोलीत जाऊन बसू अभ्यास. होय, जा. माकडी अनिकी. तन्वी, सोनाली, दार उघडा की. काय झालं? कोण आहे? आमच्या खोलीतली लाईट गेली आहे. तुमच्या खोलीत बसून जरा वेळ अभ्यास करू. सॉरी, वी नीड अवर प्रायव्हसी. प्रायव्हसी नको, मेणबत्ती तर द्या. व्हॉट मेणबत्ती? अगं, कॅन्डल मागते ती. नाहीये, आणि असती तरी मी तुम्हाला दिली नसती. इडियट्स. अगं हिच्या तर आता निघी. चल. कसल्या पुरी आहेत ग? माणुसकी नावाची काही चीजच नाही. जाऊ दे निघे. निघे, तुला आठवतंय मला इकडे यायचं होतं म्हणून मी किती हट्ट केलेला आईकडं. आई खरं पाठवतच नव्हती. तेव्हा ओल्ड मॅनने एक तोडगा काढला. देवीला कौल लावायचं ठरलं. अगं मी रात्रभर दिवा हातात घेऊन येतो. दिवा विजूच दिला नाही, तशी अटच होती. तेव्हा तुळजाईच्या आशीर्वादामुळेच मी तरलो बघ. माझा विश्वास आहे देवी आई माझ्या संगच आहे. आता कुणी किती बी माझं सपान अंधारात घालायचा प्रयत्न केला की नाही, मला कशाचंच भ्या नाही. कारण तुळजाई मला अंधारातनं प्रकाश दाखवणार म्हणजे दाखवणारच. चल, त्या पायऱ्यांवर जाऊन अभ्यास करू. अगं पर कमळे, तिथं लय मच्छर चावतील. त्याचं काय? मी तर म्हणतो मच्छर चावलेलं बरंच आहे. त्या निमित्तानं झोप तरी यायची नाही आणि माझा अभ्यास बी चांगला होईल. चल बाई, न जाऊन सांगतोय कुणाला. निंगे तू बघच, उद्या आपली शीट कन्फर्म होणार म्हणजे होणारच, एकदम फास्ट. जय भवानी. जय भवानी. चल चल. Passage to lights off. निंगे, ही बेस्ट जागा आहे बघ. इथेच बसून अभ्यास करतो. होय. हेलो, स्ट्रीट लाइट्स ऑफ कर. स्ट्रीट
स्ट्रीट लाईट्स मध्ये स्टडी करून यांना नोबेल प्राइज मिळणार होता. स्टुपिड. तुझं लाईफ आता एकदम डार्कनेस मध्ये टर्न होणार आहे. That's going to be so amazing. चलो, bye bye. See you tomorrow. Wait a second. Tomorrow is going to be your last day at college. Bye. Come on, girls. अरे देवा, कितल्या बी लाईटी घालवल्या. आता तर लईच झालं बघ कमळे. तू तर म्हणली होतीस हॉस्टेलच्या बाहेर ती काय करू शकणार नाही. खरं मला माहित आहे हे बी तिनंच केलंय ते. आता तर न कमळे, मला तर तिचं नरडच दाबायची इच्छा होती बघ. नुसती गाऊंडे कदाचित दाबतोयच बघ तिचं नरड. जिथं जाऊ तिथं यायला या त्रास द्यायला. आता कुठं बसून अभ्यास करायचा. एक तर जागा ठेवली का तिनं. तिच्या तर ऋषी सर आलं की. आता तुझा अभ्यास झालाच म्हणून समज. काय बाहेर काय करता तुम्ही हॉस्टेलच्या? एवढा अंधार कसला? लाईट गेले वाटतं. हो सर, गेल्या नाहीत, घालवल्या म्हणा. नाही सर, लाईटीचं काय, आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, गेल्या असतील. अडचण नाही काय तशी. अच्छा, मग तुम्ही काय ते तारे मोजायला आलात? मला माहिती होतं तुम्हाला काय सहजासहजी अभ्यास करू देणार नाही. आणि कळतंय तुमच्याकडे बघून काय घडलंय ते. बरोबर ना? हे एकदम बरोबर बोलला बघा सर. रूम मध्ये नाही, इथं बी नाही, समतीकडच्याच लाईटी बंद केल्यात सर. ते आताच एवढा वेळ गेलाय. खरंय, खूप वेळ वाया गेलाय कमी. हा लाईट पुरेल ना? डोंट वरी, मी बंद करत नाही तोपर्यंत हा लाईट बंद होणार नाही. लाग अभ्यासाला. नाही माहिती. आता कसं होणार सर? मी तुम्हाला हेच सांगत होतो. दोन पोरींना बघून छेडतो की काय? अगं ताईडे, अगं थांब थांब, तुझं काहीतरी गैरसमज होतोय. हे आमचे सर आहेत इंग्लिशचे, मदतच करतायत माझी. म्हणजे अगं त्याचं काय झालं,
मला वाटलं खेड वगैरे काढतोय तुमची म्हणून. एक्सक्यूज मी, मी काय तसा मुलगा वाटलो तुम्हाला? तसा मुलगा नाही वाटत, एकदम वरण भात असतात ना तसा वाटतोय. सॉरी, काय काय झालं काय? काही नाही, माझी बाईक बंद पडली आहे त्याच्यामुळे कमलीला अभ्यास करता येत नाही, लाईट गेलेत ना. एवढंच ना बाई, शिवाय इथे असताना कसलं टेन्शन घेताय तुम्ही? मला माहिती आहे कोणी केलंय, मी एक फोन करते, त्याला थांबा. अरे झेल्या, तुला काय तिकडे लाईट बंद करायचा पगार मिळतो का? हा, मागच्या वेळेला आमच्या वस्तीतले लाईट पण तूच घालवले होते, मला चांगलं माहिती आहे. आता जर तुझ्यामुळे माझ्या मैत्रिणीचा अभ्यास राहिला आणि ती नापास झाली ना, तर तिथे येऊन तुझा कार्यक्रम फिक्स कर. लवकर लाईट लाव, चल. हाय साब, आले लाईट. तायडे थँक्यू ग, खरंच थँक्यू. आता थँक्यू काय, चला आता निरोप घेते. हां, पण नवीन नातं एक जोडून निघते. भेटू आपण, चला बाय बाय. तायडे हा थांब. अबे काय करते रे तू, आपली जान आहे बाई. खरंच ग, तुझ्यामुळेच लाईटी आल्या आणि मी तायडे म्हणलोय की नाही, मग आशीर्वाद घ्यायला नको का? गप, उद्या माझी लई महत्वाची परीक्षा आहे बघ. अगं बाई, तू एक काय अशा 1000 परीक्षा दिल्यास ना तरी पास होशील. आणि हा, मुंबईत एकटी असलीस तरी स्वतःला बदलायचं नाही, कोणासाठीच बदलायचं नाही. आणि जेव्हा मदत लागेल ना तेव्हा बाई एक हाक मार, अशी दावत येईल. चल आता निघते, आणि बाकी तुमचे वरण भात आहेतच काय? नाही, चला बाय बाय, भेटू, येते मी. बाय. चला सिद्धटेक एक्सप्रेस, लागा अभ्यासाला. सर तुम्ही आता जावा घरला, म्हणजे आता इथल्या लाईट आल्या म्हटल्यावर खोलीवरची बी लाईट आली असेल. मी खोलीवरच जाऊन अभ्यास करतो. नक्की? होय सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त फर्स्ट क्लास. सर कुणी किती बी ताकद लावू द्या, कमळी 1 नंबर येणारच. अहो 1 नंबर आहेच. गुड, ऑल द बेस्ट. चल, गुड नाईट, ऑल द बेस्ट अगेन. बाय बाय बाय. You may start now. येस ब्रो. अगं आपला सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. व्हॉट डू यू मीन? अगं दॅट कमळी ती इथे टेस्ट देतीये आणि खूप कॉन्फिडेंट पण वाटते. हाऊ? आणि यु नो व्हॉट, सरांना काय म्हणाली? ती म्हणाली की माझा सगळा अभ्यास झालाय. कसं शक्य आहे? नो नो नो, तिची टेस्ट चांगली नाही गेली पाहिजे. डू समथिंग. मी काय करू आता? कर काहीतरी. अँड आय कम. वेट. गावच्या तिला तर मी सोडणार नाही. ऋषी सर, आपली कमळी तिच्याकडनं लय जोर लावणार बघा. रातभर जागून बी अभ्यास केला ना तरी बी काही दमायची नाही ती. ते इंजन जरा वेगळंच आहे. कसं? एकदम फास्ट. रिश, व्हॉट आर यू डुइंग ओव्हर हियर? हो गॉड. रिश, सोड ना त्या गावच्या आपला. का मागे लागलाय? काय घेणं देणं आहे? जस्ट लीव्ह हर ना. चल कम ऑन. तसं पण तिला तिचं बघू दे ना, आणि ती बघून घे. सो यू डोंट. एकदा सांगून कळत नाही तुला? एक्झाम लिहिते ना ती. हळू बोल जरा, तुझ्या बडबडीमुळे डिस्टर्ब नाही होणार तिला. रिश,
ॲक्च्युली यू नो वॉट, इवन आय हॅड अ डाऊट. तो चॅप्टर आहे ना त्यातलं मला काय डाऊट्स आहेत ते माहिती आहे मला. लीव्ह लीव्ह. रेश हो. अनिका व्हॉट इज दिस यार. तुझ्याशी असं कोणी कसं वागू शकतं? आय मीन ऋषी तुझ्याशी इतकं रूडली बोलला आणि तू काहीच बोलली नाहीस, सगळं ऐकून घेतलंस. एरवी पण तो तुझ्याशी असं बोलतो आणि तरी तू त्याच्याशी चांगलं वागतेस. आय डोंट नो व्हॉट टू से मॅन. कुणाची हिम्मत तरी आहे का तुझ्याशी असं वागायची? ट्रू दॅट. कोणाचीच हिंमत नाही आहे माझ्याशी असं वागण्याची. इन द होल वर्ल्ड नो वन हॅज द राईट टू स्पीक टू मी लाईक दॅट. बट ऋषी त्याला चालेल, कारण की मी खूपच लवकर त्याची वाईफ होणार आहे. अंडरस्टँड? आणि मुळात ना प्रश्न रुसण्या फुगण्याचा आहेच नाही. तो माझ्यावर किती रुसला फुगला तरी मला तो हेट नाही करत. आणि माझी मॉम म्हणते तसं आपण सगळ्यात जास्त ना त्यांच्यावरच रुसतो जे आपल्याला सगळ्यात आपले असतात. ऋषीला मी आपली आहे. आणि तू बघ लवकरच तो कसं सगळं सोडून ना माझ्याकडे रन करत येईल. ते सगळं ठीक आहे अनिका, पण त्या कमळीचं काय? कमळ तिला तर मी सोडणार नाहीये ब्रो. हॅलो ग्रॅनी आजी. तुम्ही त्या मुलीला पेपर लिहायला दिलातच का? काय झालं ना मॅडम की म्हणजे पण अचानक ते ऋषी सर. हे बघा कारण सांगू नका मला. त्या मुलीने पेपर लिहिता कामा नये, नाहीतर मी. नाही पण आता मी तर काय करू ना मॅडम. काय करू म्हणजे काय काय वाटेल ते करा तुम्ही, पण त्या मुलीने पेपर लिहिता कामा नये. तिला अडथळे आले पाहिजेत, कळलं ना? तर मी काय करेन माहितीये ना, माकडासारखं रस्त्यावर तुम्हाला कोलांट्या उड्या मारायला लावेन आणि माकड चाळे करायला लावेन. लक्षात आहे ना? अनिका हे काय आहे सगळं? तू यांना अचानक बँड रिहर्सल का करायला सांगितली आहेस? इडियट. कमी आतमध्ये एक्झाम देते, आपण हे वाजवून तिला डिस्टर्ब करू एवढं कळत नाही का डफॉल? तू अजून जोरात चाल. वेळ का प्रॅक्टिस करायची? अहो सर तुम्ही कुठे निघालाय? कमळीचा पेपर हुसतोवर थांबतो असं म्हटलं तसं ना. बघ आणि मग कुठे निघालाय? अगं ती बँड प्रॅक्टिस थांबवायला नको का? त्या आवाजाने डिस्टर्ब होईल कमळीला. काय डिस्टर्ब होत नसतंय. कमळीकडे एक असा मंत्र आहे जो म्हटला की नाही तिला काय बी ऐकायला येत नाही बघा. कमळ, आबांनी सांगितलेलं लक्षात आहे ना? युद्ध सुरू असताना शत्रू कितीही गोंधळ करत असला तरी खरा मावळा अशा गोंधळाने विचलित होत नसतो. तो फक्त आपलं ध्येय डोक्यात ठेवून शत्रूच्या छाताडावर वार करतो. आता यो आवाजच माझा शत्रू आणि मी मावळा.